आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ शुभारंभ. पुण्याच्या चहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी या भावांची धाडसी गोष्ट अर्थात शुभारंभ जगण्याचा. नमस्कार श्रोतेहो. वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण वास्तुशोधचे व्यवस्थापकीय संचालक श्री सचिन कुलकर्णी यांच्याकडून 20 ते 30 लाखात 1 BHK आणि 2 BHK घर देणाऱ्या पिरंगुट येथील सर्वात भव्य अर्बन ग्रामविषयी माहिती घेतली. आजच्या या भागामध्ये आपण पिरंगुट आणि या भागाच्या भविष्यातील विस्ताराविषयी जाणून घेणार आहोत. सचिनजी, आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सचिनजी, वास्तुशोधनं यापूर्वी पिरंगुटमध्ये अर्बन ग्राम ऑलरेडी उभारलंय. त्याच प्रभागामध्ये त्याच परिसरामध्ये आपण दुसरं अर्बन ग्राम घेऊन येत आहात. या पिरंगुट विषयी काय खासियत आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगाल? योगेशजी, तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वेळेस आपण कोथरूडची उपमा पिरंगुट परिसराला दिली. हो. तर त्याच आधाराने आपण जर विचार केला तर पुणे शहराची ओव्हरऑल जर डेव्हलपमेंट आपण बघितली तर पश्चिम पुणे ज्यात आपल्याला आंबेगाव पासून हिंजवडी किंवा अगदी रावेतपर्यंतचा परिसर येतो, याची वाढ जास्त वेगाने झालेली आहे. त्याला प्रामुख्याने कारण असं की हिंजवडीत जे IT पार्क आहे, जिथे लाखो तरुण संगणक अभियंते काम करतात, तो पश्चिमेच्या भागाला आहे. दुसरं, जुनी आपली इंडस्ट्रियल एरिया जी आहे, पिंपरी चिंचवडची भोसरी MIDC आहे किंवा चाकण तळेगाव इंडस्ट्रियल बेल्ट आहे, तसाच एक बेल्ट पिरंगुट घोटावडे त्या परिसरात इंडस्ट्री आहे. तर आपण पाहतो की वेस्ट पुणे, पश्चिम पुण्याची ग्रोथ खूप झपाट्याने झालेली आहे, जास्त झालेली आहे. आपण जर पाहिलं तर चांदणी चौक जो आहे कोथरूड मधला, हा आता एक सेंटर झाल्यासारखा झालाय. तिथून आपण मुंबईकडे जातो, तिथून आपण साताऱ्याकडे जातो, तिथून आपण मुळशीकडून कोकणातही उतरतो. आता हा एक त्यातला भाग झाला. दुसरा भाग असा की कोथरूड हा जो पुण्याचा भाग आहे, याचा गिनेस बुकात नोंद झाली होती की फास्टेस्ट डेव्हलपिंग सबर्ब म्हणून, कुठल्याही शहराचा एक सगळ्यात अतिगतीने वाढ झालेला भाग म्हणून कोथरूडची खासियत आहे. आता नॅचरली कोथरूड प्रीमियम झालं, कोथरूड आता शहरात आलं, त्यामुळे कोथरूडमध्ये जे लोक राहत आहेत, ज्यांना अजूनही त्यांच्या बजेटमध्ये बसणारी घरं घ्यायची, ते नैसर्गिकरित्या कोथरूडच्या एक्सटेन्शन मध्ये जातात. आपण उदाहरण द्यायचं झालं तर वारज्यात लोक गेली, वारजे संपला, आता उत्तम नगर कोंढवे धावडेत लोक गेली. तसंच पौड रोडवरची लोक बावधनला गेली, बावधनची लोक आता भुगाव, भुकुम आणि पिरंगुटकडे जायला लागले. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे एक नॅचरल एक्सटेन्शन पश्चिम पुण्याचं म्हणून आपण या भागाकडे बघायला हवं. दुसरं महत्वाचं म्हणजे गेली 5-7 वर्ष आपण पाहिलंय की नवीन नोकरी लागलेला तरुण, सुशिक्षित तरुण जेव्हा पहिलं घर घेतोय, नॅचरली त्याला बजेटचे काही कन्स्ट्रेंट्स असतात. आपण जर बघितलं तर पश्चिम पुण्यात जे नवीन असे सबर्ब्स आहेत, उदाहरणार्थ आपण घेऊन नऱ्हे आंबेगाव किंवा पिरंगुट घोटावडे उरोडे हा जो बेल्ट आहे, किंवा तिकडं सूस, नांदे, चांदे हा परिसर आहे, आणि मग हिंजवडी हा परिसर आहे. या 4-5 लोकेशन्सचे जर आपण भाव बघितले, फ्लॅट्सच्या किमती बघितल्या, तर सर्वात रिझनेबल किंमत अजूनही पिरंगुटची आहे. म्हणजे अगदी मॅक्रो लेवलला पुणे शहराचा विचार केला तर 3,000 ते 3,500 रुपयाच्या त्या किमतीच्या पट्ट्यात फक्त पिरंगुटला फ्लॅट मिळतात, बाकी कुठेही मिळत नाहीत. आणि ही वस्तुस्थिती आहे. व्हेअर ॲज कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर चांदणी चौकापासून जो कोकणात रस्ता उतरतो, हा महत्वाचा स्टेट हायवे आहे. ऑलरेडी तो खूप चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पौडपर्यंत, आणि तो सबसिक्वेंटली पुढच्या काळात 6 पदरी होणार आहे. ह्या सगळ्याचं अजून एक सर्वात महत्वाचं कारण असं की पिरंगुट पासून हिंजवडी IT पार्क हा फक्त 8 किलोमीटर लांब आहे. आपल्याला हे पटकिनी लक्षात येत नाही, पण पिरंगुटच्या चौकातनं जर आपण हिंजवडीकडे जायचं झालं तर आपल्याला चांदणी चौक किंवा तो रेग्युलर जो रस्ता आहे तो न वापरता आपल्याला मागच्या बाजूनी घोटावडे मार्गे हिंजवडीत आपण अक्षरशः 12-15 मिनिटात पोहोचू शकतो. अरे वा. माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे पिरंगुटची ती आहे. दुसरं असं की तो परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. म्हणजे निसर्गाचा वरद हस्त अगदी एकदम आपल्याला दिसतो त्या परिसरात. डोंगर, दऱ्या, हिरवळ, त्यामुळे पोल्युशन कमी आहे, त्या मानाने ट्रॅफिक कमी आहे. दुसरं महत्वाचं,
पाणी. आपण जर बघितलं तर पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यात सगळ्यात महत्वाचा फरक राहिला तो नेहमी पाणी, वॉटर सप्लाय याचा राहिलाय. पिरंगुट परिसरात भरपूर मुबलक पाणी अवेलेबल आहे. नवीन PMRDA जे आता फॉर्म झालेलं आहे त्यांच्या आणि आमच्या काही इतरांच्या प्रयत्नांनी त्या परिसराला पुढची 5-10 वर्ष पुरेल एवढं पाणी आणता येईल अशा योजना आम्ही आखलेल्या अरे आहेत. वा. आणि त्यामुळं हा परिसर ग्राहकाच्या अगदी प्रायोरिटीवर आहे. बरोबर. कारण बघा ना तुम्ही, अगदी आपण मला चांगलं आठवतंय कॉलेजमध्ये असताना रविवारी बाईकवर कुठं फिरायला जायचं आपण नेहमी पौड रोडवर जातो, मुळशीकडे जातो. आणि त्या परिसरात जर राहायला मिळालं तर काय धमाल. तर त्यामुळं पिरंगुट हे एक अत्यंत स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे. पुढं जाऊन पिरंगुटवरनं लवासा खूप जवळ आहे, तो रस्ता खूप सुंदर आहे. पिरंगुटवरनं हिंजवडीला ऑलरेडी रस्ता आहे, तो आता 4 पदरी करण्याचं काम सुरू होतंय लवकरच. महत्वाचं काय, हिंजवडीत जाऊन तो थांबणार नाहीये, तर पुढे तो एक्सप्रेसवेला सुद्धा लागणार आहे. बर. पुण्याच्या भोवती जो रिंग रोड प्लॅन होतोय त्याचा एक महत्वाचा घटक हा परिसर राहणार आहे. बर. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पिरंगुटचं एक स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जो आपण म्हणू शकतो तो नक्की आहे. त्याला जोडीला म्हणून पिरंगुट परिसरात चांगली इंडस्ट्री आहे. कोका कोला आपल्याला माहिती आहे, कोका कोला तिथं आहे. अशा असंख्य मोठ्या कंपन्या तिथं आहेत. इंडो जर्मन चेंबर ऑफ इंडस्ट्रीचं हे बेस पिरंगुट आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पिरंगुटचं भविष्य सांगण्याला कोणी ज्योतिषी लागणार नाही, ते आपल्याला दिसतंय. आणि पुणेकर आपले जे ग्राहक आहेत ते अत्यंत जाणकार असल्यामुळं त्यांना माहिती आहे कुठं काय डेव्हलपमेंट होतात आणि त्यामुळे ते इन्व्हेस्ट करत राहतात किंवा घरं घेत राहतात. पिरंगुट आणि तिथलं अर्बन ग्राम याविषयी आपण माहिती घेतो. सचिनजी, आम्हाला सांगा, अर्बन ग्राम पिरंगुट या लोकेशनची वैशिष्ट्य काय आहेत? अपूर्वा, मी म्हटल्याप्रमाणे घोटावडे फाटा हा तिथला सगळ्यात महत्वाचा चौक आहे. बरोबर. घोटावडे फाट्यापासून डावीकडे वळलं की साधारण 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरात पुन्हा एक डावीकडे वळलं की आपण अर्बन ग्राम पिरंगुट 2 वर पोचतो. उरवडे ह्या गावात हे येतं, पण त्या सगळ्याच परिसराला पिरंगुट व्हॅली म्हणलं जातं, म्हणून आपण पिरंगुट म्हणतो. आणि याच्या शेजारी एक ऑलरेडी पूर्ण झालेला मोठा गृह प्रकल्प आहे. साधारण घोटावडे फाट्यापासून आपल्या प्रोजेक्टचं अंतर 1.5 किलोमीटर आहे. घोटावडे फाटा हा असा एरिया आहे जिथं तुम्हाला रोज लागणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या अत्यंत सोयीस्कररित्या उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ 2-3 खूप चांगली हॉस्पिटल्स त्या परिसरात आहेत. रोजचं जे भाजी, किराणा, दूध या सगळ्या गोष्टी लागतात त्या तिथं सगळीकडे उपलब्ध आहेत. बाकी सर्वात महत्वाचं PMPML सर्व्हिस अगदी पौड गावापर्यंत आहे. त्यामुळं ती सर्व्हिस उरोड्याला आहे, पिरंगुटला आहे, तशी पौडला आहे. त्या व्यतिरिक्त लोकल ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणतो ते आपल्याला तिथं अवेलेबल राहतं. सचिनजी, खरंच तुम्ही आम्हाला उद्याच्या म्हणजे भविष्यातल्या कोथरूडविषयी म्हणजे अर्थात पिरंगुटविषयी माहिती सांगितलीत आणि तुमच्या नव्या कोऱ्या अतिशय उत्तम पद्धतीनं देखण्या अशा अर्बन ग्रामविषयी सुद्धा माहिती सांगितलीत. खरंच डोंगरदऱ्यांनी वेढलेला हा समृद्ध, निसर्ग समृद्ध असा हा प्रकल्प असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्त्यांची सुविधा आहे किंवा दैनंदिन जगण्यातल्या ज्या अत्यंत गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे हॉस्पिटल, शाळा आणि आजच्या काळामध्ये सगळ्यात भेडसावणारी सगळ्यात मोठी अडचण ती म्हणजे अर्थात वाहतूक व्यवस्था. तर ही वाहतूक व्यवस्था सुद्धा अतिशय सुसूत्रपणे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं सुटसुटीतपणे पुण्यापर्यंत तुम्हाला आणून पोचवते. आणि म्हणूनच कदाचित पिरंगुट हे उद्याचं कोथरूड असं म्हणून सचिनजींनी आपल्याला त्याचं एक नामकरण केलं आहे. अतिशय छान शब्दामध्ये त्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलं. सचिनजी, आम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की हे नवं अर्बन ग्राम आजवरचं सर्वात भव्य अर्बन ग्राम म्हणून ओळखलं जाणार आहे. कशा प्रकारच्या सोयी सुविधा या प्रकल्पामध्ये असतील? तुम्हाला गंमत सांगतो की चांदणी चौकापासून घोटावडे फाट्यापर्यंत 6 इंटरनॅशनल स्कूल्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत. एक से एक छान शाळा त्या परिसरात आल्या आहेत, येत आहेत. आपल्याही प्रकल्पामध्ये आपल्याकडे अम्युनिटी स्पेस आहे, तिथेही आपल्याला शाळा आणायचा एक प्रयत्न आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या प्रकल्पाअंतर्गत एसेन्शियल शॉपिंग नक्की असणार आहे, कारण त्याची प्रोव्हिजन आहे आपल्याकडे, इमारत आहे त्याची प्लॅन. आणि त्यामुळं मला असं वाटतं की म्हणलं तर शहराच्या सगळं सुखसोयी तिथं आहेतच. बरोबर. आणि म्हणलं तर तुम्ही अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहात. आपल्या प्लॉटच्या एका बाजूला एक छान वॉटर बॉडी आहे, वाहतं पाणी आहे, ज्याला 12 महिने पाणी असतं आणि नियमाप्रमाणे त्याला लागून एक ग्रीन बेल्ट आहे.
अरे वा. त्या ग्रीन बेल्टचा एक एव्हेन्यू करण्याचा प्लॅन आपला आहे आणि तसं लँडस्केपिंगचं कामही आपण आता हाती घेतलंय. वा. त्यामुळं खूप सुंदर एक शांत रम्य हिरवागार परिसर आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्की. त्याच व्यतिरिक्त प्रोजेक्टमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटिंग, जनरेटर बॅकअप सहित लिफ्ट, कॉन्क्रीटचे रस्ते या आणि अशा अनेक सुविधा, लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणं, संध्याकाळी निवांत गप्पा मारायला बसण्याची ठिकाणं, या सर्व गोष्टींचा समावेश प्रोजेक्टच्या प्लॅनिंगमध्ये आपण केलेला आहे. पिरंगुट येथील नवीन अर्बन ग्राम आणि तिथल्या सोयी सुविधांविषयी आपण माहिती घेतली. सचिनजी, आम्हाला सांगा, या नवीन अर्बन ग्राममध्ये आमच्या ग्राहकांना जर घर घ्यायचं असेल तर गृहकर्जाची व्यवस्था आहे का, आणि ग्राहकांना 1 किंवा 2 BHK घर घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील? अपूर्वा, अर्बन ग्राम पिरंगुट जे नवीन आहे त्यात साधारण 1 बेडरूम आणि 2 बेडरूमच्या घरांच्या किमती 20 आणि 30 लाख रुपये आहेत. बर. आणि ही किंमत सर्व खर्चांसहित आहे. हे फार महत्वाचं आहे. बर. कारण इथं कुठलंही स्टार मार्क केलेलं नाहीये. यात सर्व सरकारी टॅक्सेस, सर्व्हिस टॅक्स, वॅट सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. साधारण 20 आणि 30 लाख रुपये यांची किंमत आहे. आपल्या वास्तुशोधच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये कुणालाही घर घ्यायचं असेल तर अग्रगण्य बँका आणि वित्तीय संस्थांकडनं आपल्याला गृहकर्ज उपलब्ध आहे. अगदी घराच्या किमतीच्या 90% पर्यंत गृहकर्जाची सोय याही अर्बन ग्राम मध्ये उपलब्ध आहे. HDFC, ICICI, तुम्ही म्हणाल त्या बँकेतनं आपल्याला कर्ज मिळू शकतं. हा महत्वाचा विषय आहे. दुसरं असं की घर घ्यायसाठी किती पैसे भरावे लागतील, तर हे मला असं वाटतं की तुमची तयारी साधारण 10 ते 15% असावी असं एक साधारणतः गणित आहे. आणि त्यातही तुम्हाला जर जास्त लोन सँक्शन झालं म्हणजे अगदी 90% तर अवघे 10% तुम्ही भरून तुम्ही ऍक्च्युली फ्लॅट घेऊन रजिस्टर करू शकता. पण तरी सुद्धा माझा जो ग्राहक आहे, वास्तुशोधचा जो खरा ग्राहक आहे, तो मध्यमवर्गीय आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे, कारण मी त्या वर्गातला असल्यामुळं, की प्रत्येकाचं एक फायनान्शियल प्लॅनिंग असतं आणि त्यामुळे ते घर घेण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या दृष्टीने साधारण एक 50,000 रुपये देऊन तुम्ही इथं कुठलंही 1 किंवा 2 बेडरूमचा फ्लॅट बुक करू शकता. तुमच्या सोयीनुसार आपल्या दोघांच्या हे कन्व्हिनियन्सनी आपण पुढच्या पेमेंटचं प्लॅनिंग करू शकतो. त्यासाठी आमचे जे प्रतिनिधी आहेत, सेल्सची आमची टीम आहे, ती तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. एकदा तुमचं कॉन्ट्रीब्युशन झालं की झालं. बँक आहे, काम जसं चालेल तसं पैसे द्यायला. आणि माझ्या मते आम्ही अर्बन ग्राम पिरंगुट 2 ची पोझिशनची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा घर बुक करायला येताल तेव्हा तुम्हाला ती तारीख कळेल आणि त्यामुळे तुम्हाला नक्की अंदाज येईल की आपल्याला नक्की किती दिवसात किती पैशाचं प्लॅनिंग करायचंय. मुळात उद्देश असा आहे की लोकांनी घर घेण्याचं जे डिसिजन आहे ते घ्यावं. बाकी कुठलीही अडचण येत असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तत्पर आहोत. नक्कीच. खरंच सचिनजी, तुम्ही आता म्हणालात ते खूप गरजेचं आणि महत्वाचं असं आहे. ते म्हणजे ज्या कुठल्या इच्छुक ग्राहकांना किंवा आमच्या श्रोत्यांना घर घ्यायचं असेल अर्बन ग्राममध्ये, त्यांनी कुठलीही काळजी न करता फक्त वास्तुशोधकडे यावं आणि त्यांची इच्छा व्यक्त करावी. ती इच्छापूर्ती नक्की त्यांची होईल. अगदी बरोबर आहे योगेश. श्रोते हो, अवघे 50,000 रुपये भरून आपण या मॉडर्न गृह प्रकल्पात घर बुक करू शकता, असं आपल्याला आत्ताच सचिनजी यांनी सांगितलं. सचिनजी, आमच्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली, ती म्हणजे पिरंगुट हा परिसर कसा आहे, त्यानंतर भविष्यामध्ये तिथे काय काय फेरबदल होणार आहेत आणि काय काय उद्योग नवीन येणार आहेत किंवा कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होणार आहे. याबरोबरच तिथं असणाऱ्या सर्व सुखसुविधा काय आहेत किंवा दैनंदिन गरजेच्या कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत याविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला अतिशय सविस्तर माहिती सांगितलीत. पुढच्या भागात जाणून घेऊयात वास्तुशोधच्या आणखी एका अभिनव गृह प्रकल्पाबद्दल. तर ऐकत रहा वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा. धन्यवाद सचिनजी. धन्यवाद योगेश. धन्यवाद अपूर्वा. धन्यवाद. श्रोते हो, पिरंगुट येथील या भव्य दिव्य अशा अर्बन ग्रामची भेट देण्यासाठी तुम्ही सज्ज असालच. त्यांच्या साईट व्हिजिटसाठी या क्रमांकावर संपर्क साधा 9000004781. नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा शुभारंभ शुभारंभ. हव्या हव्या घरातल्या गोड क्षणांचा शुभारंभ.